भोकर भोकर येथील काँग्रेसचा एक कार्यकर्ते आहोत आणि इथं जमलेले सर्व आम्ही काँग्रेस कार्यकर्ते आहोत। भोकरमध्ये भोकर, अर्धापूर, मुदखेड या 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे आणि काँग्रेसचाच विधानसभा असो लोकसभा असो भोकरमध्ये आम्ही काँग्रेसचाच आमदार करून दाखवू हे आमचा निर्धार आहे। शिरीजा चव्हाणचं नाव समोर येत आहे भाजपकडून। कोणाचंही नाव येत असेल त्याला आम्हाला काही देणं घेणं नाही। काँग्रेस आमचा उमेदवार काँग्रेसचा जे भी देईल, जे भी आम्हाला उमेदवार दिला त्या उमेदवाराला आम्ही आमदारकीसाठी जीवाचं रान करू। आम्ही सर्व जाती धर्माचे लोक आहोत, याच्यामध्ये कुठेही शंका नाही। चव्हाण साहेबांचा विरोध करणार काय? चव्हाण साहेबांचा विरोध 110% करणार याच्यात कुठेही शंका नाही। फरक पडला का अशोक चव्हाण गेल्याने? अशोक चव्हाण गेल्यानं फरक भोकरच्या जनतेला कुठेच फरक पडला नाही। आता मजबूतीनं काम करू, एकजुटीनं काम करू, सर्व समाजाच्या लोकांना घेऊन काम करू। आपल्याला की आपलं काय वाटते? नाही, नांदेडमध्ये आतापर्यंत काँग्रेसमध्ये पूर्ण घराणेशाहीच होती। त्या ठिकाणी आता घराणेशाहीला आता ही काँग्रेस मुक्त करण्याच्या बाबतीमध्ये अशोकरावांनी जो विडा विचरला होता, आता काँग्रेस आता काँग्रेसची जनता जी आहे जिल्ह्यामध्ये, असे विशेष म्हणजे भोकर मतदारसंघामध्ये काँग्रेसची जनता भाजपसोबत नाही गेली। अशोकरावजी चव्हाण हे भाजपसोबत गेले। येणाऱ्या काळामध्ये भोकर विधानसभा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभासुद्धा महाविकास आघाडी आणि काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार आहे। म्हणून जनता बिघडलेली नाही, जनता त्याच ठिकाणी आहे। येणाऱ्या काळामध्ये फार मोठा स्फोट भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये होणार आहे। स्वतःचा मतदारसंघ आहे असा नाही, हा बालेकिल्ला हा जनतेचा बालेकिल्ला आहे, कोणी नेत्याचा बालेकिल्ला नाही। हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे। काँग्रेस पक्षाने ज्या पक्षांनी त्यांना मोठं केलेलं आहे, म्हणून हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे। 7-12 हा कोणाचाच नसतो आणि 2019ला त्यांचा लोकसभेला पराभव झालेला आहे। त्यामुळे 7-12 कोणाचा आहे कोणाला म्हणण्याची आवश्यकता नाही। येणाऱ्या काळामध्ये जनता दाखवून देईल। जनता ही जिल्ह्यातली खूप अत्यंत नाराज आहे, त्यामुळं जनता ही काँग्रेससोबतच राहणार आहे। तुम्ही बघत असाल आज काँग्रेसची मीटिंग, नेता गेल्यानंतरही सभागृहात जागा नाही, एवढे लोक तिथे जमलेले आहेत। त्यामुळे जनता कोणत्या पक्षाच्या पाठीमागे हे सांगण्याची आता आवश्यकता नाही आहे। 100% जनता ही काँग्रेसच्या पाठीशी आहे, निश्चित होणार। यावेळेस तुम्हाला सांगतो ना, आतापर्यंतचा इतिहास मोडून टाकला। तुम्ही गावगाड्यात जर गेला तर लोकांमध्ये खूप अत्यंत नाराजगी आहे, लोक चिडलेले आहेत। तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय आणि त्यांना सोबत घेऊन सत्तेत आणताय। लोकांनी बीजेपीला का निवडून दिलं? तर हे भ्रष्टाचारी लोक नको आहेत म्हणून निवडून दिलं। मग आता बीजेपी काय करते? हे भ्रष्टाचाराला सोबत घेते ना, मग काय सोबत आहे? तेच झालं ना साध्य। लोकांना जे नको ते होतं। त्यामुळे यावेळेस जनताच पेटून उठणार आहे आणि जनता मतदान पेटीच्या माध्यमातून दाखवून देणार आहे की जनता काय करू शकते। निश्चितच ते म्हणणं चुकीचं आहे। जनता हे काँग्रेस पक्षासोबत आहे। अशोकराव चव्हाण म्हणून त्याच्यासोबत जनता नव्हती आणि याच्या पुढेसुद्धा त्यांच्यासोबत राहणार नाही। आपला हा पक्ष फार मोठा पक्ष आहे आणि आजचा इतिहास बघा तुम्ही, 75 वर्षापासून काँग्रेसच्या याच्यापासून आता जास्तीत जास्त आपला एक गड काँग्रेसमध्ये राहिलेला आहे, नांदेड जिल्हा। आणि यापुढेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये काही फरक पडणार नाही। 100% काँग्रेसच्याच पाठीशी लोक राहतील। दलित असो, मुस्लिम असो, बहुजन लोक असो, सगळ्या समाजाच्या लोकांचं मत आहे की बा साहेबांनं जे हे केलं, चूक केलं, आपण त्यांना मतदान काँग्रेस म्हणून दिलं आणि त्यांना आपल्याला धोका दिला, त्याच्याबद्दल साहेबावर विश्वास लोकांचा राहिलेला नाही। पैशाच्या राजकारणाचं काय करणार आपण? आता पैसे लागत नाहीत, लोकाला पैसे लागत नाहीत। लोक आता पेटून उठलेत। ते आता लोकांचं म्हणणं आहे आम्ही घरच्या भाकरी खाऊ आणि आम्ही हे करू, प्रचार करू काँग्रेसचा। आणि साहेब असं होईल, जे 12 तारखेला भूकंप झाला ना, तसा निकाल लागले त्यानंतर हे भूकंप होईल नांदेड जिल्ह्याचा, निश्चितच आम्हाला खात्री आहे। भोकर मतदारसंघ आमचा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे, अजून काँग्रेसचाच बालेकिल्ला राहणार। पहली बात तो नांदेड़ ज़िले का जो कांग्रेस का गढ़ था और आज भी कांग्रेस का गढ़ है। अशोक चव्हाण जो पहचाने जाते थे जनता से और कांग्रेस से, अशोक चव्हाण को पहचानना जो लोग थे तो कांग्रेस से पहचाने जाते थे। और उसके बाद अभी एक सवाल किया आपने कि भाई माजी नगर सेवक रहते, तो ये जो मामला है 4 साल हुआ नगर पालिका नहीं चाहिए अभी की भाई 3 से 4 साल होगा। महाराष्ट्र में कई ऐसे 90-100 कुछ चिल्लर है कि नगर पालिका, ग्राम पंचायत, पंचायत समिति के इलेक्शन नहीं होया, प्रशासन लगे आला है।
खैर उससे कोई हमको मायने नहीं है ना। फिलहाल की दौर पे अभी मैं भी माजी नगर सेवक रहा, माजी ग्राम पंचायत सदस्य रहा, अशोक चौहान के साथ 5 साल काम किया। ये तो हमको मालूम था ये कभी ना कभी ये अपने ही प्लेट में खा के कभी ना कभी ये प्लेट पलटा के निकलना है क्या। तो ये एक जख्म हम कुछ दिन पहले कि ने मुस्लिम बोलो, दलित बोलो और कोई समाज लोगों ने भूल गए थे, पन के फिर से अपने को ये जहाँ इसका घर था वो चलेगा। पन के हम जो ओरिजिनल जो 75 साल से या कांग्रेस को हम पैदा हुए जब से पहचानते, हम कांग्रेसी है और कांग्रेस के ही रहेंगे। और मेरे को ऐसा नहीं लगता कि भाई अशोक चौहान या मतदार संघ में आ जाएंगे, लड़ेंगे। भोकर मतदार संघ में आ ही नहीं सकते उनको कोई बीजेपी ने कि नहीं, जो उनका गोदाम था, उनकी जो दुकान थी थप्पी पे उनको रख दिया लाए। उनकी ख्वाहिश थी कि मेरे को थप्पी पे जाना है। खैर उनके प्रॉब्लम थे, नेता उनको हम जब मानते थे कि उन्होंने अगर जेल में जाके लड़ते थे, जनता के लिए कुर्बानी देते थे, तो जब नेता बोला जाता था। श्रीजया चौहान अगर से भूकर से कॉन्टेस्ट करती है इलेक्शन में, तो आप लोग विरोध करेंगे? विरोध साहब, विरोध कर गया डिपाइट जब्त कर देंगे। हमारी ऐसी ताकत रहेंगी हमारे जनता की, और एक जनता की, एक समाज की नहीं, 18 पगड़ी समाज रहेगा, साथ रहेगा और भूखे प्यासे लड़ेंगे। दौर तो उन्होंने बताए थे, पर उनको जनता ने 1-1 लाख से लीड से दिए, तो वो तो पीछे के दरवाजे से गए, धोखे से धोखा दिए। खैर जिसके उसके प्रॉब्लम, बहुत सारे लोग बोल रहे चैनल पे सांप का प्रॉब्लम है, जिसको बाइट देने नहीं आती, जो बोल दे रहे कि सांप का प्रॉब्लम। अरे क्या सांप का प्रॉब्लम है, जनता का प्रॉब्लम छोड़ के चलेगा साहब ने। परिषद, भोकर की नगर परिषद, मुदखेड़ की नगर, अर्दापुर की नगर पालिका परिषद, सब हमारे हाथ में है। मेरा खुद की बलबूते पे लाया हुआ हूँ, इस पर क्या कहेंगे? जैसे आपने बोला कि प्रशासक लग गया भोकर में भी, अभी तक नहीं हुए नगर परिषद के इलेक्शन, तो वो किसके हाथ? अभी उन्होंने मुदखेड़ की बोले, अर्दापुर की बोले। मुदखेड़ के अंदर जो नगर अध्यक्ष आया, अपक्ष आया, हाँ, इतनी ताकत लगाए तो जनता है भाई। जनता किसी को भी कुछ भी कर दे सकती, कभी भी। जनता से अपन खेट नहीं सकते। वो दिन खत्म हो गए अशोक चौहान के, और कोई ऐसा मामला नहीं रह आला है। और भोकर में जो है कि नहीं, अपक्षी चाहे ना, अपक्षी उन्होंने मजबूरी में बनाना पड़ा उनको। उनकी जो हुकूमत थी, तो जनता ने उनकी कई जगह हुकूमत को तोड़ी जिले के अंदर, ऐसा नहीं। और हम भी उनके बने हुए थे, कांग्रेस की नहीं, जनता कांग्रेस को उठाई। और कांग्रेस के जो पार्टी के वरिष्ठ नेता राहुल गांधी जी, सोनिया गांधी जी, इंदिरा गांधी जी, इन्होंने कांग्रेस को जिंदा रखा। उनके तरफ से उनका सब चलेगा। यहाँ पर जो चल रहा था, इनकी हुकूमत जो चल रही थी, तो वो हुकूमत में लोग सब्र कर करके तो पाप का घड़ा उनका उनके सिर पर फूट गया। उन्होंने जनता से बहुत धोखा की। मसूद भाई, आखिरी सवाल है कि जिस तरीके से प्रवेश सोड़ा था, अशोक चौहान के प्रवेश सोड़ा में कुछ मुस्लिम लोग थे, आज भी कांग्रेस के साथ, तुम्हारे साथ भी वो लोग दिख रहे हैं, उन पे कोई कार्रवाई नहीं हो रही। ऐसे लोगों को आप पहचान रहे नहीं क्या? फिर वो छोड़े वाले हैं क्या? और भी लोग ले जाने की उन तैयारी में, इन पे कार्रवाई होंगी कि नहीं? मेरे को तुम बोलो, डबल गेम खेल रहे हैं। अभी फिलहाल वो कांग्रेस के दुश्मन है ना, इधर भी दिख रहे है नहीं। उन्होंने कांग्रेस के जो अभी जो नेता छोड़ के गया कांग्रेस को, उनके बच्चे कच्चे तो छोड़ के जाएंगे ना, कि भाई देखो इन्हों क्या, हाँ, ग्राउंड में क्या कर रहे क्या नहीं। तो उनके हमारे पक्ष की और हमारे कार्यकर्ताओं की, हमारे नेता लोगों की पूरी निगाह है। उसके अंदर हम पूरी ताकत से उनको हकाल पट्टी करेंगे, अगर उन्होंने कोशिश करेंगे यहाँ रहने की। हम पक्ष से भी अभी रिक्वेस्ट की, हमारी मीटिंग हुई, हमारे बिहार काका है, हमारे प्रकाश राव भोसीकर है, गोविंद पटेल है, रावण गांवकर साहब है, हमारे तालुके के अर्दापुर के लोग हैं, मुदखेड़ के लोग हैं, पूरे मतदार संघ के ज़िले के लोग हैं। हम भी साहब के साथ ज़िले पे काम करें और आगे भी काम करते रहेंगे, मुकाबला करते रहेंगे। मुझे उम्मीद नहीं कि अशोक चौहान में दम है जो कि भोकर मतदार संघ को उन्हें उतर नहीं सकता, लोग बोल रहे हैं। दोन काँग्रेसचा सुपडा साफ झाला असं बोललं जात होतं आणि बालेकिल्ला काँग्रेसचा होता, आता राहिलं नाही, तर आपलं काय मत आहे याच्यावर? नाही, अशोक चव्हाण साहेबांनी पक्ष सोडल्यामुळं पक्षावर काही परिणाम झाला नाही। निश्चित जे बालेकिल्ले होतात त्यात आणखी वाढ होईल, काँग्रेस पक्ष टिकेल बरं का, आणि चांगल्या प्रकारे आणखी लोकांची श्रद्धा, नागरिकांची, मतदारांची काँग्रेस पक्षावर आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जी पक्षाची जी सिस्टीम आहे, पक्षाची जी पद्धत आहे, ती गरीब लोकांना मान्य आहे, सर्वसामान्य माणसाला मान्य आहे। मतलबी माणसं जातील, काही बदलाव असेल तर सर्वसामान्य मतदार नागरिक या जिल्ह्यातले कुठे जाणार नाहीत, असा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला विश्वास आहे बरं का। असं काय वाटतं अजून नांदेडमध्ये काँग्रेसचे एक नेता गेल्यानंतर काही? नाही काँग्रेस नाही अजिबात नाही। पक्ष मोठा आहे, देशाच्या सगळ्यात जुना पक्ष आहे। या पक्षांनी ब्रिटिशांना देशाच्या बाहेर काढलं, स्वातंत्र्य या पक्षाने दिलं, ते कोणी एका माणसामुळे याच्यामुळे त्यामुळे होत नसतं कधीच बरं का।